तिथे लोअर परेलमधील नागरिकांना सतावते होर्डिंग दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती। पालिकेला पत्र देऊनही मुंबईतल्या लोअर परेल या भागामध्ये होर्डिंगकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून अनेकांचे मृत्यू झाल्याची घटना अगदी काही महिन्यापूर्वीच घडली होती। मुंबईतील सर्व बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली, मात्र खरंच ही कारवाई करण्यात आली का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। या स्थानिक नागरिकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिम यांनी। मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये होर्डिंग पडण्याची घटना घडली होती आणि त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी मुंबईतील अनेक भागांमध्ये जे होर्डिंग आहे त्यावरती कारवाई करण्यात आली होती। मात्र ही नेमकं कारवाई करण्यात आली होती की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण मी आता सध्या लोअर परेल परिसरात आहे, जिकडे आपण पाहिलं हा 60 फूट उंचीचा जो संपूर्ण जो होर्डिंग आहे त्याच्यावरती महानगरपालिकेने अद्याप कुठलीही कारवाई करण्यात नाही आली। एकंदरीत पाहिलं जेव्हा घाटकोपर परिसरामध्ये जो होर्डिंगची घटना घडली होती त्या घटनेमध्ये अनेक जणांचा जो मृत्यू देखील झाला होता आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील अनेक होर्डिंगवरती कारवाई करण्यात आली होती। मात्र इकडचे जे स्थानिक नागरिक आहे लोअर परेलचे त्यांच्याकडून ह्या होर्डिंग संदर्भात पालिका प्रशासनाला तक्रार देऊनही पालिका प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात नाही आली। आपण तिकडे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल या होर्डिंगच्या प्रकरणामध्ये? आपण पाहिलं तर जी घाटकोपरमध्ये घटना घडली होती त्यानंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये जे पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती, मात्र या होर्डिंग संदर्भात तुम्ही स्वतःनी दखल घेतली, मात्र अद्यापही पालिका प्रशासन यावर संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात नाही आली। सगळ्यात प्रथम तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। ही होर्डिंग जेव्हा बांधण्याचं काम चालू होतं तेव्हापासून आम्ही याचा विरोध दर्शवतोय। जेव्हा बांधायला सुरुवात केली, त्याची फायलिंग करत होते तेव्हाच आम्ही एक लेटर बृहन्मुंबई महानगरपालिका जी साऊथ वॉर्ड यांना दिलं होतं। कारण आमच्या ज्या चाळी आहेत त्या जवळपास एक 80 वर्ष जुन्या आहेत। या तुम्ही फायलिंग वगैरे करताना, तुम्ही एवढे मोठे खड्डे घेताना जर का यांना भेगा गेल्या, उद्या काही झालं, स्लॅब कोसळला, तर याला जिम्मेदार कोण? आता तुम्ही पाहाल ना, हे जे फायलिंग केलं गेलं ना यांनी, ते तुमच्या आजूबाजूच्या परिसराला तुम्हाला कळवणं गरजेचं असतं किंवा त्यांची ना हरकत घेणं गरजेचं असतं। ते त्याने कधीच घेतलं नाही आहे। त्याने वरच्यावरती सगळ्यांना मॅनेज करत गेलं आणि आता ज्या दिवशी आय थिंक तुम्ही जर बघाल तर 3-4 आठवड्यापूर्वी भरपूर पाऊस होता आणि वारा पण सुसाट होता। त्यावेळेला अक्षरशः आम्ही जेव्हा होल्डिंग बघितलं ना, तर आम्ही सगळे रहिवासी घराच्या बाहेर येऊन अक्षरशः होल्डिंगचे व्हिडिओ काढत होतो की काय। कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह मी रिद्देश हातिम, पुढारी न्यूज, मुंबई।